आता ह्या बाबाकडून ही जयंती माता मंदिर परिसर माहिती विचारून घेऊ। तर बाबा जी, ये जो इतिहास में जो पुरातन में उसका कुछ होगा तो इसके बारे में थोड़े से हमें जानकारी दीजिए। ये बहुत पुरानी माता है। तो लगभग ऐसा कुछ राम युग से या कृष्ण युग से ऐसा। कोई जमाने युद्ध हुआ था, युद्ध करके हाँ। राक्षसों को मार के यहाँ आई थी। यहाँ इसमें का आत्मा विसर्जन हो गया यहाँ पर। यहाँ। तो कौन से राक्षस को मारा था, कुछ ऐसा कुछ है पता? ये तो धाराजी में सभी राक्षसों थे, युद्ध हाँ, था। हाँ, वो तो युद्ध विशाल युद्ध था। विशाल युद्ध तीन था। बहन भाई थे। हाँ। उनने वहां से मार के यहाँ से चल दिया। बड़ी बहन यहाँ बैठ गई, छोटी बहन बगल में, बड़ा भाई उनका यहाँ रेवत बाबा करके बैठा हुआ है। ये तो पुराना बहुत पुरानी इतिहास थी। बहुत में जो जयंती माता मंदिर जो ये पूरे जंगल से घिरा हुआ है। हाँ तो ये लक्कड़कोट की झाड़ी बोल के इसे कहा हाँ, जाता है। लक्कड़कोट की झाड़ी मान लो आप। हाँ, ये लक्कड़कोट की झाडी झाडी आहे। तर इथलचा हा इतिहास बाबाजीने आत्ताच आपल्याला सांगितला आहे। तर इथं खूप अशी सुंदर सेवा होते, आपण बघताय। भाई पुराने पहले माता जी का खाली छोटा था। तर आपण बघताय हे जे जुनं जी वास्तू आहे, मंदिर आहे, तर ही माताजी इथं बसलेल्या होत्या। तर हा परिसर आहे जयंती माता मंदिराचा। तर ही झाडी डोंगर आपण बघू शकता। खूप सुंदर असा हा परिसर। आम्ही आता सकाळचे 7:30 वाजता आहेत, मंदिर परिसर सोडतोय। खूप सुंदर असा हा परिसर आपण बघू शकता। हा जयंती माता मंदिर परिसर आहे। आम्ही पुढील वाटचालीला आता सुरुवात करतोय। जी लक्कड़कोटची झाडी आहे, त्या लक्कड़कोटच्या झाडीमध्ये आमचा प्रवास सुरू झाला आहे। इथून बाहेर निघलं तर लगेच लक्कड़कोटची झाडी आहे। मार्ग पामाखेडीला जाणारा हा रस्ता आहे। तर आपण बघताय हा जंगल मार्ग आमचा सुरू झाला आहे। मी लक्कड़कोटच्या झाडीमध्ये चालतोय। तर हा असा मागून आलेला हा रस्ता आपण बघताय। खूप उंच असे झाड, खूप अशी मोठी झाडी, घनदाट झाडी या जंगलामध्ये आहे। आणि इथं जर बघितलं साईडला तर हे पाण्याचा झरणा चालतोय। असा खूप सुंदर असा झरणा आणि एकदम असा काळशार असं हे पाणी आपण बघतोय। तर पुढं चालता येते परिक्रमावास आणि मागे चालतोय तर मी। तर हे सुंदर असं दृश्य आता तुम्हाला ह्या फोनमध्ये कदाचित जे बादाड पडतंय, जे आपण वदाड म्हणतोय, तर ते वदाड पडताना दिसतंय। खूप थंड लागतंय ह्या पाण्यावर। तर असं काहीतरी पडल्यासारखं वाटतंय आणि खूप असा थंडगार हा परिसर आहे। खूप थंडी वाजते ह्या जंगलामध्ये, इतकी थंडी वाजते की खूप थंडी वाजते। नर्मदे हर सकाळी निघलो तो आम्ही 7:30 वाजेला ह्या घनदाट जंगलामध्ये चालतोय। मागून आलेला तो रस्ता असा मागं बघताय आणि हे जंगल आहे। आणि इथं जर बघितलं तर हे इथं आश्रम पामाखेडी लागतंय। तर हे 18 किलोमीटर आहे। तर ह्या जंगलामधून अजून 18 किलोमीटर अंतर पुढे 18 किलोमीटर हे जंगल दिसतंय। हे जंगलाचा अनुभव घेतोय। जंगलामध्ये तुम्ही बघू शकता अशा घनदाट झाडीमध्ये हे छोटे छोटे नाले आहे। ह्या नाल्यांना पाणी थांबे आहे, बघू शकता असं पाणी तुंबलेलं आहे। इथं ह्या जंगली प्राण्यांना पाण्याची व्यवस्था असते। तर ह्या घनदाट झाडीमध्ये लक्कड़कोटच्या झाडीमध्ये मी एकटा चालण्याचा आनंद घेतोय। मयाच्या खूप सुंदर असे दृश्य आहे। लक्कड़ झाडीमध्ये असे हे छोटे छोटे बॅनर लावलेले असतात जे परिक्रमा मार्ग दाखवतात। हा रस्ता आहे, जंगलातून जाण्याचा हा रस्ता आहे। तर मी हा पाखरांचा चिवचिवाट जेव्हा तुम्ही एकांतामध्ये चालताय मयाच्या परिक्रमेमध्ये, तर खूप सुंदर असे जंगल दिसतंय। खूप अशी घनदाट अशी झाडी आपण बघू शकता। खूप सुंदर असं हे दृश्य आहे। हे छोटंसं मधी छोटी मैया वाहते। तर ह्या मैयाचं हे पाण्याजवळील दृश्य आपण बघताय। खूप उंच उंच खूप मोठाले असे झाड या जंगलामध्ये आहे। तर लक्कड़कोटच्या झाडीचा आपण आनंद घेताय। जयंती माता मंदिर ते पामाखेडी ह्या मार्गावरून आम्ही आज मयाच्या किनाऱ्यापासून
थोडा अंतरानं दूरवरती परिक्रमा मार्गामधून चालतोय. मागचा रस्ता आपण बघताय तर हा आला जयती माता मंदिर परिसर आणि समोर तर तो पामाखेडी मार्गावर जातोय. आणि हे जे बाबाजी आहेत तर हे रस्त्यानं चहा बिस्किट वाटतायत. तर बघू शकता आता ही माझी चहा बिस्किट त्यांनी आत्ताच दिली आहे. तर बाबाजी थोडंसं बाबाजी थोड़ा बताइए हमें इसके बारे में. नर्मदे हर। नर्मदे हर. हम पामाखेड़ी आश्रम से आए हैं। हम्म। मेरा नाम रविंद्र जाट है, इसका नाम आनंद जाट है। हाँ हाँ. हमारी डेली ये चाय बिस्किट की सेवा पामाखेड़ी आश्रम से रहती है। माँ रेवा सेवा कुटीर आश्रम नाम से ये आश्रम चलता है हमारा। हाँ हाँ हाँ. यहाँ के गुरुजी ही सारे काम को संभालते हैं, हम उनके शिष्य हैं। ये 5-6 साल से चाय बिस्किट की निरंतर सेवा चल रही है। चाय ले लो महाराज जी। बाबा चाय लो. मतलब लगातार 5 साल से ये सेवा चल रही है। ये इसको लक्कड़कोट की झाड़ी बोलते हैं। लक्कड़कोट की झाड़ी में हम डेली चाय बिस्किट की सेवा देते हैं। जहाँ तक आखिरी परिक्रमा वासी हमको मिलेगा, हम वहां तक ये गाड़ी से चाय बिस्किट की सेवा आखिरी परिक्रमा वासी तक पहुंचाएंगे। यही हमारा डेली की सेवा का रूटीन है। बहुत अच्छा. बोल नहीं सकते शब्दों में कि हमें इसकी कितनी ज़रूरत थी और वो ज़रूरतमंद को जो आपने बीच में लाके दिया है तो बहुत अच्छा हुआ. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर प्रभू. मेन रस्त्यापासून थोडंसं मी आत आलोय आणि हा तर हे खूप सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. जे आत्ताच मी ह्या परिसरामध्ये आलोय. थोडी थंडी पण कमी झाली होती. आपण बघताय तर हा जो परिसर जो जयंती माता मंदिर आहे हे खूप सुंदर असं काळशार पाणी, जे जंगलातील शुद्ध पाणी आपण म्हणतो, हे त्या पाण्यातलं हे पाणी आहे. हे नजारा काळशार असं पाणी, एकदम सुंदर आणि शुद्ध हे पाणी, जंगलातील पाणी. तर आपण बघताय ह्या पाण्याचा आस्वाद आम्ही घेतलाय. खूप गोड असं हे पाणी आहे. जंगलातील रस्ता आहे हा. आणि हे आहे लक्कडकोटची झाडी. ह्या झाडीमध्ये सुद्धा परिक्रमावासियांसाठी हा बोरवेल घेऊन ठेवला आहे की जेणेकरून परिक्रमावासी दमून थकून येत आहेत आणि तेव्हा जर त्यांना पाण्याची गरज पडली तर असे 2 ठिकाणी बोरवेल आहे. तर आपण बघताय आता आम्ही जयंती माता मंदिर परिसरातून आलोय, पामाखेडीमध्ये पोहोचलोय. हे बघताय आपण पामाखेडी आश्रम. आणि हा जो आश्रम बघताय हा पामाखेडीचा आश्रम आहे. कालच हे प्रमुख अतिथी श्री प्रल्हादजी पटेल, मंत्री पंचायत एवं ग्रामीण विकास श्रम मंत्री, हे मंत्रीजी काल ह्या आश्रमाचं भूमिपूजन करून गेले. आता पुढील वर्षी हा आश्रम असा भव्य दिव्य असा आश्रम होईल. तर आम्ही जेव्हा आपण परिक्रमा मार्गावर जयंती मातेवरून येतोय तर एक 20 ते 20 किलोमीटर अंतर जेवढं आहे तेवढ्या अंतरामध्ये तुम्हाला काही मिळत नाही, लगेच हा आश्रम लागतो. तर जेव्हा आपले परिक्रमावासी इथे जो परिक्रमा मार्गातून यायचे तर त्यावेळेस अशी सुविधा इथं नव्हती. तर इथं कालच जे आपले मंत्री महोदय प्रल्हाद पटेलजी त्यांच्या हातून इथं भूमिपूजन झालं आहे. आणि पुढील वर्षी इथं असा भव्य दिव्य असा आश्रम उभा असेल. तर आपण बघताय हा नर्मदे हर. तर हे बाबाजी आत्ताच आश्रमातून बाहेर निघतायत दुपारच्या भोजनप्रसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. तर असा हा आश्रम असेल. पुढील वर्षी परिक्रमावासियांची इथं खूप अशी सुविधा असेल. जो इथं थंडीचा भाग होता, खूप थंडी वाजायची, तुटकी फुटकी सेवा हे परिक्रमावासियांची करायचे. तर आपण बघू शकतो समोर जे बघताय तिकडं अन्नक्षेत्र आहे. आणि आता इथं जर हे राहायचं जर बघितलं तर विश्रामाची व्यवस्था ह्या कुटीमध्ये असायची. तर हे बघू शकता जे रामदास त्यागीजी महाराज हे अन्नक्षेत्र चालवत आहेत. पामाखेडी, जिल्हा खंडवा. तर आपण बघताय असा हा आश्रम होता. तर हा आश्रमाचा पुढील वर्षी चित्र बदललेलं असेल. तर खूप सारा हा खचाखच भरलेला असा आश्रम असायचा. तर ह्या कुठे प्रल्हादजी पटेल यांनी हे सध्या मंत्री आहे ग्रामीण विकास विभाग मध्य प्रदेश शासन. तर यांनी ज्यावेळेस हे आश्रम नव्हते तर त्यावेळेस 2 वेळा पैदल परिक्रमा, जी बिगर पायथ्याची परिक्रमा ह्या मंत्री महोदयांनी केलेली आहे. तर हे इथं जे आश्रम झाला आहे हे उद्घाटन काल झालं आहे, हे त्यांच्या हातून झालं आहे. मोठा भव्य दिव्य असा वर इतका भाव होता. तर ते 2 वेळा मयाची परिक्रमा पैदल केलेली आहे. आणि सदावर त्यावेळेस काय असायचं की 5 घर मागायचे आणि 5 घरी मागून तुम्हाला भोजन बनवावं लागत स्वतः.
तशा परिस्थितीमध्ये मंत्री महोदयांनी मैयाची परिक्रमा केली आहे. आपण बघताय हे सगळं जंगल नंदाना कन्नौज. तर हा जो सडक मार्ग आहे हा पूर्ण जंगलातून आहे. दोन्ही साईडनं आपण बघताय तर जंगल, हे जंगलामधील हे दृश्य, हे जे बंदर पार्टी जंगलामध्ये आली आहे. तर अशा प्रकारे हे बघू शकता आपण. हे दृश्य आहे धर्मेश्वर धाम, जे धर्मराज युधिष्ठिर यांनी इथं तपस केलेले आहे. धर्मराज युधिष्ठिरने हे शिवजी स्थापन केले. आपण बघू शकता धर्मेश्वर धाम, जे धर्मराज प्राचीन सिद्ध मंदिर स्थापित शिवलिंग आहे. इथं खूप सुंदर असा आश्रम. आपण धर्मराज युधिष्ठिर यांच्या तपोभूमीमध्ये आलो आहे. तर आपण बघू शकता नर्मदे, खूप मोठी अशी तपोभूमी आहे. धर्मराज युधिष्ठिरांची ज्यावेळेस पांडव अज्ञातवासामध्ये असताना इथे काही मुक्काम त्यांचा इथेही झाला होता. तर आपण श्री धर्मेश्वर धाम इथं आपण आलो आहे. धरमपुरी गाव आहे, धरमपुरी पोखर बुजुर्ग बघता हे तपोभूमी आहे. तर आज आपण इथं आलो आहे. आपण भोले असा आश्रम आहे. मागे परिक्रमावासियांची खूप अशी सुंदर सेवा होते. हे बाबाजी इथं आहे. तर आपण बघताय, आता आम्ही थोडं हातपाय. तर अशा प्रकारे आपण बघताय धर्मेश्वर महादेव मंदिर. हा मंदिराचा परिसर खूप सुंदर असं हे पावन क्षेत्र, जे धर्मराज युधिष्ठिरांनी 5 पांडवांनी इथं तपश्चर्या केलेली आहे. हे पावन असे मंदिर, खूप जुनी अशी ही. तर आत्ताच आपण बघताय इथून धर्मपुरीहून इथून मागून आलो आहे. तर हा पुढे जाणारा जो रस्ता आहे, जो परिक्रमा मार्गामध्ये पुढे लागतो आहे. आणि हा कलम फाटा, जो हा फेमस फाटा आहे इथलचा. आणि हे बाबाजी जर बघितलं आहे तर आपली खूप सेवा करतात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत परिक्रमावासींची सेवा करतात. तर नाश्ता पाणी सगळं, चहा पाणी सगळं हे करत असतात. बाबाजी कुछ बोलो जरा. महाराज जी, सेवा के हिसाब में बैठा हूँ और उसी के हिसाब से चल रहा हूँ. माँ नर्मदा की मेहरबानी है कि सेवा कराने के लिए था. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आप नर्मदा की देन है. वो तो है बाबाजी, आपके उसने बैठा रखा है यहाँ पे. वो तो आपकी सेवा करती है. नहीं, आप आए तो सेवा हुई. बाबा नर्मदा ने आपको भेजा आप है. आए, सेवा का अवसर दिया. वो तो आपका बड़प्पन है, लेकिन आप ज़्यादा हकदार है मैया के. हम तो चलेंगे, हम जाएंगे, लेकिन आपने दाना पानी नहीं किया तो हमारा मुश्किल हो जाएगा. नहीं, माँ नर्मदा जी ने हमारी भी है. वो तो है बाबाजी. इसमें बुला ले नर्मदा परिक्रमा. हर किसी का इसमें समान हिस्सा होता है. जो चलने वाला भी है, देने वाला भी, सब वही है. तो ऐसे मैं आपसे बोल गया. नर्मदे हार बाबाजी. तर हे बाबाजी खूप सेवा इथं करतायत. हा कलम फाटा आहे. पुढं जर बघितलं आपण मागून आलेला हा रस्ता आणि समोर जाणार नर्मदे हर बाबाजी. तर आत्ताच आम्ही हे बाई जगवाडा अन्नक्षेत्र इथं आलो आहे. तर हा संध्याकाळचा टाईम आपण बघू शकता. तर ह्या आश्रमामध्ये आम्ही प्रवेश करतोय. बाबाजी नर्मदे हार. आ गए. तर हे बाबाजींचा सेवा भाव बघावा. आ गए बाबाजी नर्मदे हार. आपका नाम सुना था. अरे नहीं तो वो 2 आश्रम छोड़ के आगे आ गए. अरे क्या बात है. धन्यवाद. धन्यवाद नहीं, हम पावन हो गए आज आपके आश्रम में आ गए. आइए स्वागत आप लोगों का संत भगवान ने का. क्या बात है. तर हे बाबाजी आपण बघताय. तर खूप असा भाव आहे. अंदर आहे बाबाजी. तर हा छोटासा आश्रम. नर्मदे हर भाई. तर ह्या बाबाजींची सेवा आपण बघू शकता. बाबाजी हम निकाल लेंगे. मेरे दादा हूँ. मैं उठा ले लेता बाबाजी यार. नहीं दादा, मेरा फिर मैं क्या करूँगा. मेरा कुछ थोड़ी होगा. अरे तुम कितने चल के आ रहे हैं. वो तो है, लेकिन हमारा काम हमने थोड़ा सा करना, बाकी तो तुम कर लेते हो. तर हा भाव बघू शकता आपण बाबाजींचा. खूप सुंदर असा भाव आहे.
रामायण में बोलते हैं आवत हर से नए न सने। अरे जब बुलाते हैं आओ से भले चाहे जैसी भी टूटी फूटी सेवा हो जा। बाबा जी टूटी फूटी नहीं, बहुत अच्छी सेवा होती है। सेवा करेंगे बहुत पड़ेगा हमारे लिए। हाँ, निकालो दादा। तोड़ने के लिए निकालता हूँ। वो क्या दबा हुआ है ना इसलिए। अभी अभी रख लीजिए, जब मांगे तो ये लकड़ी हटा ले। नालोय ए बिंदु, बिंदु नर्मदे हार। ये बहुत सेवा करती ये- वो उधर इसकी मम्मी है। हाँ तो वो बाबा भी जी लगी है। ये भी तो मैया है और वो भी मैया है, ये तो है। मैया हमारी सेवा करती है। हाँ, दिखा रहे हैं। हा. तर हे सर्व कुटुंब आपल्या परिक्रमावासींची सेवा करतात. ह्या दोन्ही मैयाच्या रूपाने आपली सेवा करतायत. तर असा हा परिवार नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमा मार्गामध्ये असे साधू संत आपली सेवासाठी आतुर असतात. नर्मदे